नमस्कार मित्रांनो, मी अमोल ठाकरे. मित्रांनो, तुमच्या जमिनीवरती किंवा तुमच्या बिल्डिंगवरती मोबाईल टॉवर लावून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. यासाठी अप्लाय कसं करायचं असतं, कशा पद्धतीने याचा फॉर्म भरायचा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये jio.com/partner with Jio ही वेबसाईट टाकून सर्च करायचं आहे. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सर्वात आधी तुम्हाला जे टावर आहे ते तुमच्या प्लॉटवर लावायचे आहे की बिल्डिंगवर लावायचे आहे ते विचारलं जाईल. जर तुम्हाला तुमच्या खाली प्लॉटवर किंवा शेतामध्ये लावायचे असेल तर आय हॅव अ लँड प्लॉट जे पहिलं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टिक करायचं. किंवा तुम्हाला तुमच्या बिल्डिंगवरती लावायचे असेल तर सेकंड ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती टिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही लोकेशन आहे ते विचारले जाणार. इथे तुम्ही तुमचे लोकेशन टाकून घ्या. लोकेशन टाकल्यानंतर इथे हा जो रेड ॲरो दिसत आहे हा ॲरो तुम्ही आपल्या जे काही लोकेशन आहे त्याच्यावरती घेऊन जायचे. हा जो काही ॲरो आहे हा तुमच्या लोकेशनवर सेट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथे कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाणार. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार. तो OTP इथे टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल विचारलं जाणार. मोबाईल नंबर येऊन जाणार इथे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑनर सेल्फ म्हणजे स्वतःच्या नावावरती असेल तर इथे तुम्ही स्वतःचे नाव टाका. किंवा दुसऱ्या कोणाच्या फॅमिली मेंबरच्या नावावर असेल तर त्यांच्या नावावर टाकू शकता. नाव टाका. ऑनर फुल नेम. त्यानंतर ऑनर कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर तुमचं जर सेल्फ असेल तर सेल्फवर क्लिक करून सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेससाठी इथे सेम ॲज अबव म्हणजे जे तुम्ही शेतीसाठी वापरलेला आहे लोकेशन देऊ तोच जर तुमचा सेम ॲड्रेस असेल तर इथे सेम ॲज प्रॉपर्टी ॲड्रेस तर टिक करून घ्या. तुमचा ॲड्रेस येऊन जाणार. इथे तुमचे जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर विलेजचं नाव जे काही तुमच्या गावाचे नाव असेल ते इथे टाकून घ्या. टाउनशिप डिस्ट्रिक्ट नागपूर जो काही तुमचा जिल्हा असेल तो इथे टाकून घ्या. तुमचा पिनकोड टाकून घ्या. आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता लँड डिटेल विचारलं जाईल. तुमचे जे काही लँड डिटेल आहे म्हणजे तुमची शेती असेल तर ती किती एकर आहे किंवा घर असेल तर ते किती स्क्वेअर फीट आहे ते इथे टाकून घ्या. टाकल्यानंतर सिलेक्ट
यूज कमर्शियल यूजसाठी आहे, रेसिडेंटल आहे की ॲग्रिकल्चर आहे, ते इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर हाऊ टू रीच द लँड, म्हणजे त्या तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहेत तिथपर्यंत जाण्याकरता गव्हर्नमेंट रोड आहे की प्रायव्हेट रोड आहे ते इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करा. कन्फर्म केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल, तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि जे काही तुमचे लोकेशन आहे ते दाखवले जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता.